प्रभू परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. आपल्या मंडळीचे सर्व परिवार आणि त्याचप्रमाणे विविध भागातून या भक्तीमध्ये जे जोडल्या गेलेले आहेत त्या सर्वांचं प्रभूमध्ये प्रेमपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांचे फार आभार मानतो, कारण आपण नियमित या भक्तीमध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया त्याबद्दल सुद्धा मी तुमचे आभार मानतो. कारण या भक्तीची लिंक आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या प्रिय लोकांना सुद्धा शेअर करत असतात. आज आपल्या भक्तीमध्ये आपण पुढे जाणार आहोत आणि नेहमीप्रमाणे ही भक्ती आपण परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करूया आणि त्यासाठी आपण प्रार्थना करूया. चला आपण प्रार्थना करून परमेश्वराचं सहाय्य घेऊया. जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण परत एक दिवस तो आम्हास दिला देवा. होय प्रभू, आम्हास ठाऊक आहे देवा की आमच्या जीवनाचा, आमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस तुझी आम्हाला संधी आहे, तुझी आम्हाला देणगी आहे प्रभुदेवा. आणि नक्कीच म्हणून ह्या दिवशी प्रभुदेवा आम्ही सर्वप्रथम तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आमची प्रार्थना प्रभू, हा दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा होऊ दे. ही भक्ती आमच्यासाठी आशीर्वादाची होऊ दे प्रभुदेवा. आणि परत देवा, आमच्या जीवनाला लागणारं मार्गदर्शन, आमच्या जीवनाला लागणारं सहाय्य, आमच्या जीवनाला लागणारं आरोग्य प्रभुदेवा या भक्तीच्या द्वारे आम्हा सर्वांना प्राप्त होऊ दे. आज या भक्तीच्या द्वारे आमची आत्मिक उन्नती होते प्रभुदेवा. ही भक्ती आम्हाला आशीर्वादित होते आणि म्हणून तुझ्या ती समर्पित होतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो एक देवा, आमेन. मंडळी, आज आपण या भक्तीमध्ये नेहमीप्रमाणे एक स्तोत्र वाचन करणार आहोत आणि स्तोत्र 57 यावेळेस आपल्यासमोर ठेवू आणि हे स्तोत्र आपण सर्व मुळे यावेळेस वाचन करणार आहोत. स्तोत्र 57 ज्यामध्ये लिहिलं आहे, हे देवा माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, माझा जीव तुझा आश्रय करतो. ही अरिष्टे टाळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखाचा, सावलीचा आश्रय करेन. परात्पर देवाचा, माझे सर्व काही सिद्धीस नेणाऱ्या देवाचा मी धावा करेन. तो स्वर्गातून साह्य पाठवून मला तारील, कारण माझ्या इच्छा पुरवणारा माझा उपहास करीत आहे. देव आपली दया व सत्य पाठवून देईल. माझा जीव सिंहामध्ये पडला आहे, त्याची दात केवळ भाले व बाण आहेत, त्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे. अशा जाज्वल्य मनुष्यामध्ये मी देखील पडून राहील. हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो, तुझे गौरव सर्व पृथ्वीवर हो. माझ्या पायासाठी त्यांनी जाळे मांडले आहे, माझा जीव गळून गेला आहे. माझ्या वाटेत त्यांनी खास खणली, तिच्यात ते स्वतःच पडले आहेत. हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे, माझे अंतःकरण स्थिर आहे. मी गाईन, मी स्तोत्रे गाईन. हे माझ्या जीवा, जागृत हो. हे सतारी, हे विणे जागृत व्हा. मी प्रभातेला जागे करेन. हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझी उपकार स्मरण करेन, राष्ट्रांमध्ये मी तुझी स्तोत्रे गाईन. कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो, तुझे गौरव सर्व पृथ्वीवर हो. देव त्याची सत्यवचनं आज आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आज आपण आजच्या स्तुतिगीताकडे जाणार आहोत. आज परत एक स्तुतिगीत आपण गाऊया आणि ऐकूया. आपल्या मुलांनी पूर्वी ती रेकॉर्ड केलेली आहे. हिंदी गीत आहे. संग हम तुम्हारे चलते रहेंगे ए मेरे प्यारे मसीहा, तू ना होता मुझ पापी को देता कौन सहारा. संग हम तुम्हारे चलते रहेंगे ए मेरे प्यारे मसीहा. चला तर हे गीत आपण सर्व मुळे यावेळेस गाऊया.
गीताबद्दल. आज आपण आपल्या भक्तीमध्ये पुढे जाऊया आणि आजच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत. आज परत मला खूप आनंद आहे. आपले ज्येष्ठ बाळासाहेब डॉक्टर रेव्हरंड प्रबोध दघमकर हे आज आपल्याकडे देवाचं वचन घेऊन येत आहे. आपलं लक्ष यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे लावूया. मला आशा आहे की नक्कीच आजची ही प्रभुवचने आपल्या सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. शालोम. देवाची शांती आपणा सर्वांबरोबर सदा सर्व काळ असो. आज विशेष रीतीनं ह्या जगाच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण जेथे कोठे आपण राहतो त्या ठिकाणी एक जाणीव झालेली आहे आणि आलेली आहे ह्या सध्याच्या मरीच्या परिस्थितीमुळे. आणि ती म्हणजे आपण मानव या नात्यानं कोण आहोत. एवढी आपण प्रगती केलेली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे गेलेलो आहोत, पण तरीही मनुष्य किती अशक्त आणि दुर्बळ आहे ह्याची कल्पना, याची जाणीव फार जबरदस्त रीतीनं संपूर्ण जगाला एकाच वेळेला येणं हा एक फार मोठा चमत्कार आहे. आणि ह्यामध्ये असं वाटतं नव्हे, असं असलं पाहिजे की देवाचा काहीतरी हेतू आहे जगाला ही जाणीव करून देण्यामध्ये की मनुष्य हा शेवटी तू निर्माण केलेला निर्मिती आहेस आणि ती विशेष रीतीनं मातीपासून आहे आणि परत मातीलाच ती मिळणार आहे. परंतु ह्याच देवानं जे मानवाला निर्माण केलेलं आहे, जरी तो मातीचा आहे तरी परंतु त्यात काहीतरी मूल्य असलं पाहिजे, कारण प्रत्यक्ष देवाने तो निर्माण केलेला आहे. आणि त्या बाबतीत पवित्र शास्त्र बायबल ह्या ग्रंथामध्ये एक सुंदर उल्लेख आलेला आहे. आणि तो उल्लेख आहे विशेष रीतीनं यशायाचा ग्रंथ अध्याय 43 आणि पहिल्या वचनाला मी यावेळेस वाचतो आणि त्यानंतर मग काही वचन सुद्धा त्याच अध्यायातली आपण पाहणार आहोत. पहिलं वचन असं म्हणतं की तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. पुढे चौथं वचन तर अत्यंत सुंदर आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करीतो, म्हणून तुझबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. भिवू नको, कारण मी तुझ बरोबर आहे. काय सुंदर अभिवचन दिलेलं आहे. हो, मानवाला आठवण झाली आज की आपण कोण आहोत, किती दुर्बळ, अशक्त, क्षणभंगूर आहोत. परंतु ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे तो असं म्हणतो की आपण प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती त्याच्या दृष्टिकोनातून हा अमोल आहोत. हे जे मातीचं पात्र आहे हेच पात्र अमोल पात्र आहे असं ह्या ठिकाणी त्याच्या शब्दात आपण वाचू शकतो. देवाने निर्माण केलेला प्रत्येक मनुष्य हा अमोल मग का आहे? ज्या अर्थी देव म्हणतो की तुम्ही मोलाचे आहात, तुम्हाला किंमत आहे आणि देवाच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक मनुष्य जर महत्वाचे आहोत, अमोल आहोत, किमतीवान आहोत, काय देवाला म्हणायचं आहे? आणि तो का असं म्हणतो? आपल्या प्रत्येकाच्यासाठी ते अभिवचन आहे, पण का? त्याचं पहिलं कारण आपल्याला असं दिसतं आणि ते आपण पाहिलेले आहे. तो असं पहिल्याच वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की हे याकोबा तुझा उत्पन्न करता, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो. तुम्हाला माहित आहे की प्रत्येक मानवाला मौल्य आहे, किंमत आहे. तो कुठे, काय, कोणत्या नावाचा आहे ह्याने नाही, कोणत्या गावचा आहे, कोणत्या आईवडिलांच्या पोटी त्याला जन्म मिळालेला आहे, कोणतं त्याचं शेवटचं नाव आहे, कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या एखाद्या गावामध्ये किंवा गलीबोळामध्ये तो राहतो, ह्यामुळे त्याची किंमत ठरत नाही, त्याचं मौल्य नाही. पहिली आणि महत्वाची किंमत प्रत्येक माणसाला जी आहे, आपण एक मूल्यवान पात्र आहोत, त्याचं मूळ कारण असं
ह्या ठिकाणी असं म्हणतो की परमेश्वराने प्रत्येकाला निर्माण केलेलं आहे. परमेश्वराची आपण निर्मिती आहोत आणि ज्या अर्थी देवाचीच निर्मिती आहोत, तर त्यामुळेच, त्या कारणामुळेच मानवाला एक विशेष अशी किंमत मिळालेली आहे आणि आलेली आहे. आपण त्या अगोदरही पाहिलेले आहे गेल्या वेळेला यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 18व्या अध्यायामध्ये यिर्मया संदेशकारा ह्या इस्रायल राष्ट्राच्या बाबतीत देव म्हणाला की कुंभाराच्या घरी जा आणि कुंभाराच्या हातातील जे पात्र आहे किंवा जी माती आहे, तसा तू आहेस, तू माझ्या हातातली माती आहेस. म्हणजेच असा अर्थ की आपल्या प्रत्येकाला घडवणारा, आकार देणारा हा परमेश्वर आहे आणि त्यामुळेच आपल्या ह्या पात्राला, आपल्या ह्या जीवनाला फार मोठी किंमत आलेली आहे. आपण देवाची निर्मिती आहोत ह्या वाक्याला फार मोठा अर्थ त्यामुळे आलेला आहे. जर ही देवाची निर्मिती नसती, फक्त निसर्गानेच आपल्याला हा जन्म दिला असता किंवा निसर्गानेच आपल्याला असं घडवून आणलं असतं, तर मग मात्र ह्याची किंमत कशी मोजावी हा एक प्रश्नच आपल्या समोर राहिला असता. किंबहुना आपल्या कर्मकांडांनी आपल्याला जर हा जन्म मिळाला किंवा आपल्याला हा जो जीवनाचा भाग आहे, जीवनातले काही भाग आहेत जे मिळाले, कोणी श्रीमंत तर कोणी गरीब, कोणी चांगल्या आरोग्याचा आहे, कोणाला गाता येतं वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपण जर पूर्वजन्मींच्या कर्मांना जर लावल्या, तर मग मात्र हा जन्म जो मिळालेला आहे तो कर्मांनी किंवा जे काही आपल्या तकदीरामध्ये जे काही लिहिलं असेल त्यामुळे. परंतु पवित्र शास्त्र बायबल ह्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की देवाने मानवाला निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आपलं हे जीवनाचं जे पात्र आहे, हे पात्र याला फार मोठी किंमत आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे. मग देव हे आपल्यामधलं जे मूल्य आहे हे कशा प्रकारे तो प्रगट करतो, कोणत्या प्रकारे देव आपल्याला तो सांगू इच्छितो की आपण मोलाचे आहोत. अर्थात आपल्याला काही शब्द आकाशातून येत नाहीत किंवा कुठेतरी अद्भुत रीतीनं आपल्याला चमत्कारातीनं काही आवाज येत नाही की आपल्याला फार मोठी किंमत आहे किंवा कशी किंमत आहे. तुम्हाला माहित आहे, त्याही बाबतीत पवित्र शास्त्र बायबल ह्या ग्रंथामध्ये काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की त्यामुळे आपल्याला समजतं की देव आपल्याला जी किंमत आहे ती कशी प्रगट करतो किंवा स्पष्ट करतो. पुढे असं त्याने म्हटलेलं आहे, उदाहरणार्थ ह्याच वाक्यामध्ये की हे याकोब नावाच्या राष्ट्रा, इस्रायल नावाच्या राष्ट्रा, त्याच्या बाबतीत बोलत असताना याचा अर्थ असा की तुझं नाव मला माहित आहे, नावानं मी तुला ओळखतो. आता मात्र ही फार मोठी एक कल्पना ह्या ठिकाणी रेखाटलेली आहे आणि ही फक्त कल्पना नाही, पुढे अनेक ठिकाणी ह्याचा उल्लेख आलेला आहे की परमेश्वराने लोकांना नावाने ओळखलं, नावाने त्यांना हाक मारली, नावाने त्यांच्या संगती परमेश्वर बोलला आणि त्याच्यामध्ये अनेक संदेश आहेत. अनेक इतर जे देवाचे भक्त होऊन गेले, संत पौलासारखा आणि बाकीचे, त्या प्रत्येकाला त्यांनी देवाने नावाने ओळखलं, नावाने त्यांना हाक मारली, नावाने त्यांच्या संगती देव बोलला. याचा अर्थ असा की देव आपल्याला जी किंमत देतो, जे आपलं अमोलपण आहे मनुष्य या नात्यानं, त्यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की माझं नाव, आपलं नाव, तुमचं प्रत्येकाचं नाव देवाला स्पष्टपणे माहित आहे. एवढी जवळून ओळख देवाला आपल्या प्रत्येकाची आहे. यावरून आपल्याला असं दिसतं की देवाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती हा किती मोलाचा आहे.
पुढे असं सांगितलेलं आहे की यशया 49:16 या वचनामध्ये की तो असं म्हणतो पुन्हा एकदा ह्या राष्ट्राला की तुझं नाव माझ्या हातावर कोरलेलं आहे. आता मात्र ही कल्पना फारच पुढे गेलेली आहे की देव तुम्हाला आणि मला एवढं मूल्य देतो, एवढं महत्व देतो, एवढी किंमत देतो की जी कदाचित आपल्याला सुद्धा माहित नव्हती. परंतु ह्या पवित्र शास्त्र बायबल ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येकाचं नाव त्याच्या हातावर कोरलेलं आहे. ही कल्पना सुद्धा आपल्याला करवत नाही की देव तुम्हाला आणि मला इतक्या जवळ रीतीनं त्याच्या जवळ ठेवतो, ओळखतो. आपल्या सगळ्या जीवनाला तो इतक्या जवळून पाहू शकतो आणि इतकंच केवळ नव्हे परंतु त्याप्रमाणे आपलं जीवनाचा मार्गदर्शन तो होतो, मार्गदर्शक होतो. आणि म्हणून यावरून असं दिसतं की देव आपल्याला फार मोल देतो आहे. देवाच्या दृष्टिकोनातून मौल्याचं काय असेल ते म्हणजे मनुष्याचं जीवन आणि प्रत्येक मनुष्य. पुढे तर असं म्हटलेलं आहे ह्याच याकोबाच्या जीवनामध्ये की संपूर्ण राष्ट्र काय, संपूर्ण ही पृथ्वी काय, कोणी का असं त्यांच्या बदल्यात तू फार मोठा किमतीवान आहेस. म्हणजे याचा अर्थ असा की संपूर्ण तारांगण, संपूर्ण विश्व आणि संपूर्ण ही पृथ्वी एका बाजूला ठेवली आणि एका बाजूला जर आपलं नाव ठेवलं, आपलं जीवन जर ठेवलं मनुष्य या नात्यानं, देव म्हणेल की ह्याला मी जास्त किंमत देतो. एवढं मोठं महत्व परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि त्याचं कारण असं की त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक जण खूपच खूप महत्वाचे आहोत. मला अजून आठवतं की आमच्या 4थ्या वर्गामध्ये आमच्या वर्ग शिक्षकांनी एक छोटस एक काय म्हणतात त्याला होमवर्क दिलेलं होतं, गृहपाठ दिला होता. आणि त्या गृहपाठामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करायला सांगितलेल्या होत्या. आणि ह्या वस्तू ह्या गृहपाठामध्ये प्रत्येकाने आपापल्या विचारांच्या प्रमाणे त्या बनवायच्या होत्या. अर्थात त्या काळामध्ये फार मोठ्या काही अशा कला नव्हत्या, फार मोठे असे रंग वर्गांच्या मध्ये ते देत नव्हते, सांगत नव्हते. तुम्हाला जे वाटेल ते, कोणी बैलगाडी करून आणली तर कोणी घोडे करून आणले, कोणी काय करून आणले. आणि माझ्या कल्पनेमध्ये प्रमाणे मी आपल्या पृष्ठाच्या कडून म्हणजे पृष्ठ वापरून एक छोटीशी कार तयार केली होती, गाडी तयार केली होती. परंतु त्याचा आकार हा एखाद्या जीप सारखा होता. आणि अर्थात ती कलाकृती किती चांगली होती शिक्षकांच्या दृष्टिकोनातून किंवा इतरांच्या दृष्टिकोनातून ते आपलं केलं. आणि केल्यानंतर अर्थात मग एक दिवस सगळ्यांना शाळेमध्ये ते आणायचं होतं आणि मग ते आणलं. परंतु माझ्यासाठी मात्र ते त्या शिक्षकांना किंवा अजून कोणाला किती आवडलं तो वेगळा प्रश्न आहे. परंतु ती जी एवढीशी छोटीशी गाडी किंवा ती जीप मी अनेक वर्ष जपून ठेवली, चांगल्या ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी, कोणी त्याला हात लावू नये म्हणून आणि ती खराब होऊ नये म्हणून अनेक वर्ष ती घरात राहिली. कारण ती मी तयार केलेली एक वस्तू होती म्हणून. आणि मला असं वाटतं की तीच कल्पना ह्या ठिकाणी आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये. खऱ्या अर्थानं फार असं काही विशेष त्यामध्ये नसेल. शेवटी आपण मातीपासून निर्माण केलेले आहोत. पण कोणी ते निर्माण केलेलं आहे? देवाने ज्यावेळेस आपल्याला एवढी मोठी किंमत दिली, एवढं मोल दिलं, त्याचं कारण असं की आपण त्याच्या हाताची निर्मिती आहोत. त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आणि मला एवढी मोठी किंमत आहे. पुढे तर असं म्हटलेलं आहे यिर्मया 29:11 आणि 12 ही वचनं फार फार सुंदर आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे
की तुमच्यासाठी, देव असं म्हणतो की तुमच्यासाठी माझ्याजवळ योग्य कल्पना आणि संकल्प आहेत आणि ते तुमच्या चांगल्यासाठी आणि तुमच्या भल्यासाठी आहेत. यावरून आपल्याला पुन्हा दिसतं की देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी किती महत्वाचे आहोत. की आपल्या जीवनामध्ये ज्या योजना, कल्पना, विचार, संकल्पना ज्या आहेत त्या चांगल्यासाठी आहेत, त्या भल्यासाठी आहेत. कारण त्याच्या दृष्टिकोनातून आपण मोलाचे आहोत. मग अशा रीतीने तुम्हाला आणि मला त्याने मोलाचं पात्र हे बनवलेलं आहे. मग जर मोलाचं पात्र आपल्याला बनवलेलं आणि म्हटलेलं आहे, तर त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. ते मौल्य जे आहे ते आपण आपल्या जीवनाच्या द्वारे प्रगट करतो का? जगामध्ये वावरत असताना मला असं वाटतं की देवाची अशी इच्छा आहे की देवाने दिलेलं मूल्य किंवा जी किंमत आहे ती आपण जगात प्रगट करावी. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे 7व्या वचनामध्ये, ह्याच यशायाच्या 43व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, ज्यास माझे नाव ठेवले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले. हो, देवाने आपल्याला निर्माण केलं, आपल्याला किंमत आणि मौल्य दिलं. आपल्या जन्मामुळे नाही, नावामुळे नाही, शिक्षणामुळे नाही, किंवा घरदारामुळे किंवा श्रीमंतीमुळे किंवा कलागुणांच्यामुळे नाही, परंतु मुळात देवाने आपल्याला निर्माण केलं त्यामुळेच आलेली ही जी किंमत आहे. आणि त्या किंमतीच्या संदर्भामध्ये तो असं म्हणतो की माझा उद्देश सुद्धा मी त्यांच्यामध्ये टाकलेला आहे. किती तो आपण पूर्ण करतो ती वेगळी गोष्ट आहे, परंतु त्या उद्देशाच्या संदर्भामध्ये 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यास माझ्या गौरवासाठी मी उत्पन्न केलं. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या प्रत्येकाच्या जीवनातून, मग आपण काहीही असो, कोणी कदाचित इंजिनियर आहात, कोणी कदाचित शेतकरी आहात, कोणी अधिक अजून काही कामं करत आहात, मोठ्या शहरामध्ये असाल, तुम्ही काहीही करणारे असाल, देवाने जे काही आपल्याला कला गुण दिलीत ती कोणती का असेना, त्याद्वारे तो असं म्हणतो की माझ्या गौरवासाठी तुम्हाला निर्माण केलेलं आहे. देवाचं गौरव व्हावं म्हणून. मग ते होतं का? देवाला श्रेय जातं का? देवाच्या नावाला त्याचं पूर्ण श्रेय जाणं म्हणजे त्याचं गौरव होणं. आपल्या मानवाचं आपलं स्वतःचं गौरव करणं म्हणजे तो गर्विष्ठपणा आहे. आणि देवाला मग दुय्यम स्थान आपण त्यामुळे देतो. ज्यावेळेस आपल्या सगळ्या गोष्टींचं श्रेय, आपलं घर असो, आपलं कुटुंब असो, आपलं यश असो किंवा आपलं अपयश असो, कधी कधी त्याच्यामध्ये देवाचा जर उद्देश आहे तर त्या ठिकाणी सुद्धा देवाचं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे असं म्हटलेलं आहे की 12व्या वचनामध्ये असं तो म्हणतो, मीच तारण विदित केले. अर्थात त्या अगोदर असं तो म्हणाला की तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो. फार महत्वाचा शब्द ह्या ठिकाणी आलेला आहे. देवाने आपल्याला निर्माण केलं, त्या निर्मितीमुळेच आपल्याला एक फार मोठं मौल्य दिलं आणि त्यामध्ये तो असं म्हणतो की मग ह्या निर्मितीच्या द्वारे त्याच निर्मात्याचं गौरव होत असायला पाहिजे. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु तुम्ही माझे साक्षी आहात. साक्षी म्हणजे काय? साक्षी म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या जीवनातून विदित करतो, बोलण्यानं किंवा कृतीनं, की परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये काय केलं, त्याचे उपकार आपण मांडतो, उपकार प्रगट करतो, उपकार स्तुती करतो, विदित करतो, प्रगट करतो, त्यातून आपण परमेश्वराची साक्ष देतो. कोणत्या परमेश्वराची? त्या निर्मात्याची, ज्याने आपल्याला निर्माण केलं,
त्याची. म्हणजे आता ह्या ठिकाणी देवाने दिलेली किंमत, देवाने दिलेलं मौल्य, ह्याला एक उद्देश आहे. आणि तो उद्देश असा की आपण परमेश्वराचं गौरव करावं आणि त्याचबरोबर त्या बाबतीत आपण साक्ष म्हणून ह्या जगामध्ये जगावं. जर असं होत असेल तर मग मात्र आपल्याला पूर्णपणे आता कल्पना आली की आपण आपल्या ह्या जगामध्ये कशासाठी आहोत. पण पुष्कळदा काय असतं की मनुष्य प्राणी हा ह्या सर्व उद्देशांच्या उलट चालतो त्याच्या जीवनामध्ये. अर्थात उदाहरण द्यायचं झालं म्हणजे जसं आई वडील असतात आणि मग त्यांची मुलं असतात, त्यांची लेकरं मुलं मग मोठी होतात. मुलांना जी किंमत आहे ती आई वडिलांना कळते. मुलांची किंमत त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या श्रमाची वगैरे वगैरे किंमत. आणि ज्यावेळेस ही मुलं त्याप्रमाणे योग्य रीतीने योग्य रस्त्याने जातात, योग्य मार्गाला लागतात, त्यामुळे तर त्यांना त्यांची किंमत ही अधिकच वाटते. पण पुष्कळदा काय असतं की ज्यावेळेस मुलं ही अयोग्य मार्गाने जातात, इतकंच केवळ नव्हे परंतु चुकीच्या मार्गाने जातात, आणि इतकंच केवळ नव्हे तर कधी कधी वाईट मार्गाने, दुष्ट मार्गाने जातात. आणि तेच नेमकं ह्या लोकांच्या बाबतीत घडलं. परमेश्वर काय म्हणाला की मी तुम्हाला निर्माण केलं, मी तुम्हाला नावानं ओळखतो, मी तुमचं नाव माझ्या हातावर कोरून ठेवलेलं आहे, इतके तुम्ही मला प्रिय आणि जवळचे आहात. सगळ्या काही गोष्टी तुमच्या जीवनातील मला माहित आहेत आणि तुमच्यासाठी माझ्याजवळ एक सुंदर योजना आहे, पुढे भविष्य आहे, संकल्पना आहे. आणि इतकं असून सुद्धा काय झालं की हे लोक, ही मंडळी परमेश्वराच्या उद्देशाच्या, योजनांच्या आणि शिक्षणाच्या विरुद्ध वागायला लागली. आणि ज्यावेळेस तसं झालं त्यावेळेस मात्र काय होतं, त्यावेळेस ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे नक्कीच त्या देवाला आपण निराश करतो. नव्हे, आपण आपलंच मूल्य हे कमी करीत असतो. पुढे असं आपल्याला दिसतं की ह्या लोकांनी परमेश्वराच्या आज्ञांचा अवमान केला, आज्ञा मोडल्या, परमेश्वराला सोडलं, परमेश्वरापासून ते दूर गेले. इतकंच केवळ आहे परंतु त्यांनी परमेश्वराला जे नको आहे, जे परमेश्वराने सांगितलं न करावं त्याच्या अगदी विरुद्ध ते वागले. आणि त्या समाजामध्ये दुष्टाई, पाप अशा अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये येत गेल्या. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माझा शब्द त्यांनी ऐकला नाही, ते माझ्या शिक्षणापासून भटकलेत. पुढे असं म्हटलेलं आहे, हे सगळे शब्द यिर्मयाचा ग्रंथ अध्याय 3 ह्यामध्ये आलेले आहेत. पुढे 3 अध्यायामधील 21व्या वचनामध्ये असं सांगितलं आहे, कारण त्यांनी वाकडा मार्ग धरिला, ते आपला देव परमेश्वर यास विसरून गेले. जो जिवंत परमेश्वर, त्यांचा निर्माण करता परमेश्वर, एकच परमेश्वर, त्याच्या बाबतीत ते विसरून गेले आणि त्यांच्या मनाप्रमाणेच ते वागत गेले. ह्यालाच पाप म्हटलेलं आहे, ह्यालाच दुष्टपणा असं नाव ह्या ठिकाणी दिलेलं आहे. मग त्या लोकांचं मौल्य हे कमी झालं. मौल्य माणसाचं कशाने कमी होतं? देव ज्यावेळेस मनुष्य त्या लोकांना टाकून देतो, सोडून देतो, त्याच वेळेस माणसाचं मौल्य हे कमी होतं, कमी आणि कमी होतं. इतकंच केवळ नव्हे, माणसात आणि देवात एक मोठी दरी निर्माण होते, असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ज्यावेळेस मनुष्य अशा प्रकारे वागतो, अशी दुष्टाई करतो, यिर्मया संदेष्टाने ह्या ठिकाणी 2 अध्यायामध्ये तर असं म्हटलेलं आहे, तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझीच धर्मभ्रष्टता तुला शिक्षा देईल.
तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर तो तुझा देव, त्याला तू सोडिले आणि तुला माझा धाक वाटत नाही, हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेस परमेश्वराची भीती लोकांना राहत नाही, दुष्टाईची भीती राहत नाही, त्यावेळेस परमेश्वर असं म्हणतो की तीच धर्मभ्रष्टता, तोच अधर्मपणा आणि तेच पाप तुम्हाला पूर्णपणे नाश करेल. याचा अर्थ असा की दुष्टाईने आणि पापाने मनुष्याचा नाश होतो. मनुष्याची किंमत इतक्या रसातळाला ज्यावेळेस जाते, त्यांना किंमतच राहत नाही आणि शेवटी त्या पापामध्ये मनुष्य मरतो, असं देव प्रत्यक्ष ह्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यासाठी जणू काय आज सांगतो आहे. कारण हे सगळ्यांच्यासाठी तेवढंच सत्य आहे. याचा अर्थ असा की जर मनुष्य प्राणी देवापासून दूर गेला, लांब गेला, पापामध्ये फसला, तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाच्यासाठी आपण फार किमतीचे आहोत आणि ती किंमत जर तशीच ठेवायची असेल, ते मौल्य जर टिकवायचं असेल, तर देवाची वाणी आणि देवाचं वचन ऐकणं हे महत्वाचं आहे. अजून एक वचन इर्मया संदेष्टाने ह्या लोकांना सांगितलं, ते म्हणजे अध्याय 31 आणि वचन 30 यामध्ये सांगितलेलं आहे. तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दात आंबतील. माझी खात्री आहे की हे आपल्या सगळ्यांना फार परिचित आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण कधी कधी कैऱ्या खातो, त्याचप्रमाणे कधी कधी काही आंबट, चिवट, खारट ज्यावेळेस आपण खातो, विशेष रीतीने लिंबूचं पाणी किंवा लिंबू ज्यावेळेस जास्त हे खारट किंवा आंबट असतं, त्यावेळेस आपले दात हे आंबतात. ही आपली म्हण आहे सगळीकडे. म्हणजे याचा अर्थ असा की जे आपण खातो, जे आपण कृती करतो, त्याचा परिणाम हा आपल्यावरच होतो. म्हणजे आपण आंबट खायचं, दुसऱ्याचे दात हे आंबायचे, असं कधी होत नाही. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दात आंबतील, असं वाक्य आपल्या सगळ्यांना कदाचित वाचनात आलेलं असेल. याचा अर्थ असा की सर्व लोक ह्या जुन्या करारामध्ये देवाच्या पासून दूर केले, दुष्टाईमध्ये गेले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पापामध्ये ते फसले, याचा अर्थ असा की त्यांच्यावर नक्कीच दंड आणि शासन आल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, जर तसं जर आहे तर आपण सर्वांनीच आपल्या जीवनामध्ये कुठेतरी देवापासून आपण दूर गेल्याची आठवण येत असेल. नव्हे आपणच त्यात आहोत, आपला जन्मच त्यात आहे, झालेला आहे. सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरवापासून ते गेलेले आहेत, असं देवाचं वाक्य आहे. आणि म्हणून मग याचा अर्थ असा की आपल्या सर्वांना आता परमेश्वराच्या जवळ यावं लागेल, यायचंच आहे. मग अर्थात आपण आपल्या त्या पूर्व कर्मांचा, दुष्कर्मांचा, पापाचा एक शब्द आपल्याकडे आहे, त्याचा तोबा करणं. म्हणजे काय? ते पदरी घेणं, ते स्वीकारणं, त्या बाबतीत क्षमा मागणं परमेश्वराला, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला क्षमा मागून त्याचा स्वीकार करणं. आणि ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो की देवाने माझी पूर्ण क्षमा केलेली आहे, माझा स्वीकार केलेला आहे, विश्वासानं ते स्वीकारणं, त्यालाच म्हटलेलं आहे तारण. आणि मग त्यालाच म्हटलेलं आहे आपल्याला पूर्णपणे सार्वकालिक जीवनाचं अभिवचन देवाने देऊ केलेलं आहे. आज आपण आपल्या जीवनाचं थोडंसं परीक्षण करूया. हो, देवाने आपल्याला निर्माण केलं आणि देवाने निर्माण केलं म्हणून आपण एक मोलाचे व्यक्ती, मोलाचे पात्र झालेलो आहोत. देवाच्या हातात आहोत, देवाच्या हातात कोरलेले आहोत. इतकं देवाचं लक्ष आणि काळजी देवाची आपल्या सगळ्यांना आहे. देवाची प्रीती आपल्यावर आहे. पण त्यापासून जर आपण दूर गेलो आणि त्याच्या शिक्षणापासून जर आपण लांब गेलो तर मात्र त्याचा दंड आहे.
आणि तो दंड म्हणजे सार्वकालिक नरक. पण त्यापासून बचाव, त्यापासून मुक्ती आहे आणि ती मुक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आहे आणि तो आपल्या सर्वांचा मुक्तीदाता आहे. या जर आपण आपल्या जीवनामध्ये आठवलं तर आपल्याला यावंच लागेल. त्याची क्षमा स्वीकारा आणि त्याला म्हणा की हे प्रभू, तू माझा उद्धार करता, तारण करता हो आणि माझं जीवन हे मी तुला आज समर्पित करतो. देव करो आपल्या सर्वांना त्याचं गौरव करण्यासाठी शक्ती, सहाय्य आणि मार्गदर्शन करो. शालोम. देवाची स्तुती असो सुंदरशा त्याच्या वचनाबद्दल. आणि मी परत आभार मानतो डॉक्टर प्रमोद घमकर यांचे, कारण वेळोवेळी ते आपल्यामध्ये वचन सेवा करतात आणि देवाच्या वचनातून आपलं मार्गदर्शन करत असतात. आज आपण आपल्या भक्तीमध्ये पुढे जाणार आहोत आणि आजची ही प्रार्थना आपण परमेश्वराला सादर करणार आहोत. परमेश्वराच्या साह्याची आपल्याला गरज आहे आणि त्याचं साह्य आपल्याला त्याच्या प्रार्थनेतून मिळतं. जेव्हा आपण त्याचा धावा करतो तो साह्य करण्यास सदा सिद्ध असतो. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण देवा एक सुंदर माध्यम तुझ्यापर्यंत येण्याचं, इतकंच नव्हे देवा, तुला आम्हाला तुझ्या समोर आमच्या सर्व गरजा मांडण्याचं तू आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून देवा ह्या प्रार्थनेच्या माध्यमाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही सर्वोत्तम स्तुती करतो देवा, कारण येथपर्यंत आम्हाला तू सांभाळलेला आहे. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो की अनेकांना तू आरोग्य दिलेलं आहे. देवा, सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो आणि ही प्रार्थना करतो. असंच प्रार्थनेमध्ये यापुढेही तू आम्हाला सर्वांना तू ठेव आणि हो दे प्रभू, येणारे दिवस आमच्या सर्वांसाठी सुरक्षित, निरोगी आणि आशीर्वादाचे होते. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण यावेळेस करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडली आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तर देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनर्पी येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन.